झी 24 तास एक पाऊल पुढे। यशाचा स्वयंसिद्ध असा काही फॉर्म्युला नसतो। काही लोकांना यश मिळताना पिढीजात वारशाची मदत होते, तर काहींना मात्र त्यासाठी क्षणोक्षण झगडावं लागतं। अशाच संघर्षमय जीवनातून उदयास आलेल्या एका पोल्ट्री व्यवसायाची यशोगाथा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। शेतीपूरक व्यवसायांचा अभाव असणाऱ्या मराठवाड्यात राजू पोपळघट यांनी कुक्कुटपालन व्यवसायात उल्लेखनीय जम बसवलाय। पाहूया। औरंगाबादपासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर जोडगाव शिवारात असलेला हा विश्वकर्मा पोल्ट्री फार्म अनेकांची पावलं आज या पोल्ट्री फार्मकडे वळतात। वर्षभरापूर्वी सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय आज नवा रूपाला आलाय। घरची परिस्थिती जेमतेम असतानाही राजू पोपळघट यांनी मोठ्या हिमतीने हा व्यवसाय सुरू केला। वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या पोपळघट यांनी शेतीपूरक व्यवसायाची निवड केली। ते मला घर खर्चाला पैसे द्यायचे, मग त्याच्यातून मी त्यांना धीर दिला की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपल्याला या व्यवसायात तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून तुम्ही दिलेले पैसे मी साठवून ठेवले आणि काही बँकेतून आपण लोन घेऊ अशा करून आम्ही व्यवसाय सुरू केला। पोल्ट्री व्यवसाय डॉक्टर गजब्यांकडून माहिती पडला तर पोल्ट्री व्यवसाय खूप मला आवड निर्माण झाली की हा 45 दिवसामध्ये हा पक्षी 1 ते 45 दिवसामध्ये 2 किलो घेऊन मार्केटमध्ये ताबडतोब सेल होतं। त्याचं नियोजन फक्त थोडी काळजी घेणं पडते, त्याच्यामधून मला चांगला आवडला हा आणि मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला। सद्यस्थितीत मार्केटमध्ये नेमकी काय स्थिती आहे या संदर्भात जाणून घेणं ही पोल्ट्री व्यवसायात महत्त्वाची बाब असते। व्यवसायामधली हीच खूबी पोपळघट यांनी हेरली। मार्केटमधली मागणी, त्याबाबतची उलाढाल, कोणत्या जातीला मागणी आहे या बाबींवर प्रामुख्याने चर्चा होते। पोपळघट आपल्या कामात तज्ञांच्या मार्गदर्शनातून व्यवसाय करतात, जेणेकरून त्यांना पुढची रूपरेषा ठरवता येईल। सगळ्या बाजूंनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो त्या पद्धतीने त्यांना तो रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी चांगल्या प्रकारे हा व्यवसाय ते करत आहेत। पोपळघट यांनी आतापर्यंत बॉयलरच्या 3 बॅच पूर्ण केल्यात, त्यात त्यांना चांगला नफा मिळालाय। पक्षी पिल्लांची खरेदी, मजूर, वीज आणि खाद्य यासाठी 45 दिवसांसाठी प्रति कोंबडीला 90 रुपये खर्च आलाय। गेल्या वेळी त्यांच्याकडे एकूण 2652 पक्षी होते, त्यातून 2519 पक्ष्यांची विक्री त्यांनी केली। सरासरी प्रति किलोला 78 रुपये 50 पैसे भाव मिळाला। यातून एकूण 3,75,701 रुपयांचं उत्पन्न मिळालं। 2,38,680 रुपये खर्च वजा जाता 1,37,021 रुपये निव्वळ नफा त्यांना मिळालाय। मेहनतीच्या बळावर पोपळघट यांनी हा पोल्ट्री फार्म यशस्वी करून दाखवलाय। पोल्ट्री व्यवसायातले धोके कमी करून तो अधिकाधिक शाश्वत करण्याचा विचार आता त्यांनी सुरू केलाय। त्यामुळे पोपळघट यांचा हा प्रयोग इतरांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।